चेतन चला झाडू मारून घ्या. मॅडम हा सर. किती काम करताल? एवढा स्टाफ आहे आपल्याकडं, तर स्वतः कशाला काम करायची गरज आहे? स्टाफ माझ्या मदतीला आहेच सर, पण हा रेस्टॉरंट माझं आहे आणि ह्या रेस्टॉरंट मध्ये काम करायला मला खूप आवडतं. सगळं बरोबर आहे, पण स्वतःच्या शरीराला आरामाची पण गरज असते. तेवढा तरी घेत जावा. आराम करायचंच असतं सर, तर इंजिनिअरिंगची 8 तासाची नोकरी प्लस 2 दिवसाची सुट्टी सोडली नसती सर मी. मग तुम्हाला सांगू का सर, कोल्हापुरी पाहुणचार हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात मला प्रसिद्ध करायचंय. ते सगळं बरोबर आहे मॅडम, पण या सगळ्या गोष्टींचं काही नियोजन केलंय का तुम्ही? कारण कसं आहे, हॉटेलचा जर कुक निघून गेला ना तर अख्खा हॉटेल ठप पडतं आणि हॉटेल धंदा असा आहे की दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतं. सर कसं आहे, कोल्हापूर पाहुणचारची जी काही रेसिपी आहे ती आम्ही सेट केलेली आहे, त्यामुळे आम्ही कोणत्याही शेफवर डिपेंड नाही आहोत. कोणत्याही व्यवसायाचा जो काही कामकाज आहे तो कोणत्याही स्टाफवर त्यांच्या डिपेंड ठेवायचा नसतोच. मुळात म्हणजे जो काय आहे तो माझा स्वतःचा आणि माझ्या कुटुंबांचा ह्यांच्यावरच डिपेंड आहे. कोल्हापुरी पाहुणचारच्या ह्या एका रेस्टॉरंटचं 100 रेस्टॉरंट कसे करायचं याचंही प्लॅनिंग आम्ही करून ठेवलेलं आहे. बेस्ट ऑफ लक मॅम. मलाही असं वाटतं की आपलं जे कोल्हापुरी पाहुणचार हॉटेल आहे ते जागोजागी प्रसिद्ध व्हावं. थँक्यू सो मच सर.